आफ्टरनून. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या सत्रामध्ये आपण आता गणित विषयाचा भूमिती या घटकातील परिमिती हा उपघटक आज आपण पाहणार आहोत. आता परिमिती म्हणजे काय बघा, सुरुवातीला आपण परिमिती म्हणजे काय तर हे समजून घेऊया. तर परिमिती म्हणजे काय तर बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूच्या लांबीची बेरीज. म्हणजे ती आकृती कशी पाहिजे, बंदिस्त पाहिजे आणि तिच्या सर्व बाजूंची बेरीज, सर्व बाजूच्या लांबीची बेरीज म्हणजे परिमिती. आता उदाहरणार्थ ही आकृती आहे, ही काय आहे आकृती आहे, तर हिच्या सर्व बाजूच्या लांबीची बेरीज. आता एक बाजू आहे 3 सेंटीमीटर. आता हा आहे चौकोन, चौरस आहे, हा चारही बाजू समान लांबीच्या आहेत. म्हणजे ह्या बाजूची जर 3 सेंटीमीटर लांबी असेल तर ह्या बाजूची किती असेल रे? या बाजूची 3, या बाजूची 3, म्हणजे या सर्व बाजूच्या लांबीची बेरीज किती आहे? 3 चौक 12. ही झाली परिमिती आहे की नाही? एवढं सोपं आहे. कोणती आकृती घेतली, तिच्या चारही बाजूच्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूच्या आयताच्या चारही बाजूच्या लांबीची बेरीज म्हणजे काय झाली परिमिती. परिमिती म्हणजे लक्षात ठेवायचं आहे सर्व बाजूची बेरीज, सर्व बाजूच्या लांबीची बेरीज. आता याच्यामध्ये बघा त्रिकोण असेल, समजा आपल्याला त्रिकोण काढायचे तर त्रिकोणाची कशी काढणार आहे? त्रिकोणाच्या तिन्ही बाजूच्या लांबीची बेरीज. त्रिकोणाची परिमिती बरोबर काय? त्रिकोणाच्या तिन्ही बाजूच्या लांबीची बेरीज. आता आयताची काढायची आपल्याला. आयताच्या बाजू कशा असतात रे? समोरासमोरील बाजू कशा असतात? समान असतात. मग जी ही असते बाजू त्याला म्हणायचं लांबी आणि छोटी असते तिला काय म्हणायचं? रुंदी. मग आयताची परिमिती काढताना काय करायचं? 2 लांबी झाल्या आहे की नाही? ही एक लांबी आणि ही एक लांबी, म्हणून आयताच्या परिमितीचं सूत्र काय? 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. हे आयताच्या परिमितीचं सूत्र आहे. 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. आणि चौरसाची परिमिती काढायची. मला सांगितलं तसं चारी बाजू कशा आहेत? समान लांबीच्या आहेत, म्हणून बाजूला फक्त 4 ने गुणायचं आहे की नाही? चारी बाजूची बेरीज 4 गुणिले बाजू म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज आयताच्या लांबी गुणिले रुंदी. 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. आणि चौरसाचे काय? चारी बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे 4 गुणिले बाजू. हे 3 सूत्र तुम्ही लक्षात ठेवायची आहेत. लिहिलेत ना? हो. ठीक आहे. एवढंच आहे याच्यामध्ये की सूत्र नाही लक्षात राहिली तरी सगळ्या बाजूंची बेरीज एवढं लक्षात ठेवायचं. परिमिती म्हणजे काय तर आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज. अनुज इकडे लक्ष दे. म्हणजे आकृतीच्या सर्व बाजूच्या लांबीची बेरीज एवढं लक्षात ठेवायचं. प्रश्न बघूया आपण. प्रश्न कसे आहेत ते. प्रश्न पहिला बघा, एका चौरसाची बाजू 8 सेमी आहे तर चौरसाची परिमिती किती? आता बाजू किती रे? चौरसाची बाजू किती आहे? 8 सेमी. चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय? चौरसाच्या परिमितीचं सूत्र 4 गुणिले बाजू. हा, चौरसाची परिमिती बरोबर काय? 4 गुणिले बाजू. बाजू किती दिली रे? बाजू 4 गुणिले 8. मग 4 गुणिले 8 किती? 32. 8 चौक 32 सेमी. 8 चौक 32 सेमी. मग 8 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या चौरसाची परिमिती किती? 32 सेंटीमीटर. 32 सेमी. पुढचं बघा दुसरं, एका आयताची लांबी बघा, इथं आता आयत दिलेला आहे. एका आयताची
लांबी किती आहे 10 सेंटीमीटर. 10 cm म्हणजे किती 10 सेंटीमीटर आणि रुंदी 8 सेंटीमीटर आहे. तर आयताची परिमिती किती? आता आयताच्या परिमितीचं सूत्र सांगा मला. 2 गुणिले लांबी 2 गुणिले रुंदी. हा आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. बघा लांबी किती आहे 10 सेंटीमीटर. रुंदी किती आहे 8 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर. मग अगोदर हा गुणाकार करून घ्यायचा. 10 दोन्ही 20 अधिक 8 दोन्ही 16 16. 20 आणि 16 किती झालं रे 36 36 सेमी. आयताची परिमिती किती आली 36 36 सेमी. पर्याय नंबर 2. अतिशय सोपं आहे की नाही? हा ठीक आहे. तिसरं बघा. एका त्रिकोणाची बाजू बघा एका त्रिकोणाची बाजू 9 सेंटीमीटर. अनुक्रमे 6 सेमी 8 सेमी आणि 9 सेमी आहे. तर त्रिकोणाची परिमिती किती? आता त्रिकोणाच्या बाबतीत जो सगळ्यात खालचा असतो का नाही खालचा जो भाग असतो तो जास्त लांबीचा घ्यायचा. बघा 9 6 आणि 8. आता त्रिकोणाची परिमिती बरोबर काय रे तिन्ही बाजूची बेरीज. हा म्हणजे 6 अधिक 8 अधिक 9 किती आलं 9 8 18 23 17 आणि 6 23. 17 आणि 6 किती आलं 23. पर्याय नंबर 1. खूप सोपं आहे बघा. पुढचा प्रश्न बघा. एका बागेची परिमिती 60 मीटर आहे. आता आपल्याला काय दिले बघा एका बागेची सर्व. आता समजा अशी बाग आहे तर ह्या बागेच्या सर्व बाजूची काय दिले लांबी दिले किती 60 मीटर आहे. किती 60 मीटर आहे. बागेला दुहेरी कुंपण करायचं. दुहेरी म्हणजे कसं रे एकावर एक असते नाही कुंपण. तारेचा एक थर दुसरा थर म्हणजे असे एक आणि असे आहे की नाही. दुहेरी कुंपण करायचे आहे. तर 5 रुपये मीटर प्रमाणे तारेची किंमत किती? 120. कशी काय 120? 10 सेमी. आता बघ ना एकदा कुंपण करायचं तर तार किती लागणार 60 मीटर आहे की नाही. दोनदा कुंपण करायचं म्हटलं तर किती लागणार 60 गुणिले 2 किती झालं 120. म्हणजे आपल्याला एकूण तार किती लागणार 120 सेंटीमीटर. मग 5 रुपये मीटर तार आहे तर 120 रुपयाला काय करावं लागेल आपल्याला 120 गुणिले 5. 5 शून्य 0. 5 दोन्ही 10 शून्य हातचा 1. 5 एके 5 ने 6. म्हणजे त्या बागेला दुहेरी कुंपण करायचं असेल तर आपल्याला 600 रुपयाची तार लागेल. समजलं? एकदा दोनदा सोडवल्यावर तुमच्या सुद्धा हे लक्षात येईल. आत्ताच झालं की. सरावासाठीचे प्रश्न बघा. पहिला प्रश्न. एका चौरसाची बाजू 4 सेंटीमीटर असल्यास चौरसाची परिमिती किती? तुम्ही लगेच सांगितलं पाहिजे. 4 × 16. कारण चौरस आहे एक बाजू 4 सेंटीमीटरची आहे. चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात आहे की नाही. मग एक बाजू जर 4 सेंटीमीटरची असेल तर 4 बाजूची परिमिती 4 गुणिले 4 4 × 16 सेंटीमीटर. दुसरा बघा हाय की पर्याय नंबर 4. दुसरा बघा इथं आयताची आकृती दिलेली आहे. आयताची एक बाजू आहे 10 सेंटीमीटर दुसरी आहे 5 सेंटीमीटर. तर आयताची परिमिती सांगायची. तोंडी कशी तोंडी काढायची इकडे बघा सूत्राच्या मागे लागायचं. 10 10 20 आणि 5 25 25 आणि 5 30 सेंटीमीटर. फक्त बेरीज करायचे. परिमितीला का नाही सूत्र माहीत नसली ना सूत्र फक्त माहीत असावी पाठ असावी. सूत्र माहीत असली तरी चारही बाजूच्या लांबीची बेरीज. आणि ही कशी आहे
तोंडी बेरीज करण्यासारखी की नाही. 10 10 20 आणि 5 25 आणि 5 30. हा. पुढचा प्रश्न बघा. त्रिकोण दिलाय. त्रिकोणाच्या बाजूंची लांबी दिलेली आहे 7 सेमी, 6 सेमी, उत्तर द्यायला पाहिजे 4 सेमी. त्रिकोणाची परिमिती 17 सेमी. बघा 7 आणि 6 13, 7 आणि 6 13 आणि 4 17. किती? 17 सेमी. लय सूत्र मांडा, त्यात किमती घाला, लय मोठं होते. तोंडी असेल तर तोंडी करून रिकामं व्हायचं. पुढचा बघा. 7 सेमी बाजू असलेल्या चौरसाची परिमिती 7 चोक 28. चौरस आहे. चौरसाची एक बाजू 7 सेंटीमीटर आहे, तर चारही बाजूची लांबी 7 सेंटीमीटर असणार. म्हणजे 4 गुणिले 7 7 चोक 28. 28 चौरस 28 सेमी. पर्याय नंबर 3. पुढचा बघा. एका आयताची परिमिती 80 मीटर असून त्याची लांबी 30 मीटर आहे, तर त्या आता हे काढूया. लय पण तोंडी करायची घाई नको. बघा आयताची परिमिती. आयताची परिमिती किती दिली रे? 60 सेंटीमीटर. 80 सेंटीमीटर दिली आणि लांबी किती दिली आहे? 30 सेंटीमीटर 30 मीटर दिली आहे. मीटर दिली आहे तिकडे. तर त्याची रुंदी काढायची आपल्याला. मग इथं सूत्र लिहून घेऊया आपण. सूत्र लिहूया. बघा आयताची परिमिती बरोबर काय रे? 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. मग आयताची परिमिती दिली आपल्याला, इथे लिहून घ्यायची. किती दिली आहे? 80 बरोबर. लांबी दिली आहे 2 गुणिले 30 अधिक 2 गुणिले रुंदी. मग इथं 30 आणि 20 किती आलं? 30 दोन्ही 60 अधिक 2 गुणिले रुंदी. बघा इथं 60 इथं काय आहे? बेरीज आहे. ते जर बरोबर चिन्ह इकडे आणायचं असेल तर ते वजा करायचं. बघा 80 वजा 60 बरोबर 2 गुणिले रुंदी. 80 तून 60 गेले किती झाले? 20 आहे की नाही? 20 बरोबर 2 गुणिले रुंदी. मग आता 2 इकडे काय आहे? इथं काय आहे? गुणाकार. इकडे आणायचं, त्याला भागाकार करायचं. म्हणजे 20 भागिले 2 बरोबर रुंदी. मग किती आलं रे? बेक बे बेंधाय 20. म्हणजे रुंदी किती आली? 10 मीटर. रुंदी किती आली? 10 मीटर. आहे का पर्याय? सेमी नाही, मीटर. वर मीटर दिले म्हणल्यावर खाली चुकून झालेलं असणार आहे ते. वर जे एकक आहे का नाही, वर मीटर असलं तर खाली मीटरच येणार. वर सेंटीमीटर असेल तर खाली सेंटीमीटरच येणार. प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. काय झाली आहे? पेंटिंग मिस्टेक. बर. पुढचं बघा. एका समभुज त्रिकोणाची बाजू 15 सेंटीमीटर आहे, तर त्याची परिमिती किती? 15 सेंटीमीटर. समभुज. समभुज म्हणजे काय रे? तर समान लांबीचा. प्रत्येक बाजू कशी आहे? समान लांबीची. म्हणजे ही 15 आहे, ही 15 आहे आणि ही 15 आहे. समभुज म्हणजे समान लांबीचा. मग ह्याची परिमिती किती आली? 15 त्रिक 45 सेमी. 45 सेमी. हुशार आहे तुम्ही, हुशार आहे. काय म्हणतो जेड्या? नाही बाबा, मी कशाला नाद करते तुमचं. बघा इथं आकृती दिली आहे. ही आकृती अशी दिलेली आहे. इथं
आणि ह्याची परिमिती काढायची. तर ह्याच्या जे चारही बाजू आहेत त्यांची बेरीज करायची. बघा 6 4 10, 10 5 15 3 18 किती 18 सेमी. एकक आहे का नाही, म्हणजे फक्त उत्तराला सेमी दिलंय की 18 सेमी. पर्याय नंबर 2. पुढचा बघा 8वा. रोशनीने 100 मीटर, कोण बोलते रे? रोशनीने 100 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती मैदानावर 5 फेऱ्या मारल्या तर ती किती अंतर चालली? आता थांब, अगोदर आपल्याला फक्त बाजू दिली आहे. आता हे मैदान आहे, हा 100 मीटर बाजू असलेलं मैदान आहे. किती? 100 मीटर. मग त्याची चौरसाकृती आहे की नाही, म्हणजे त्याची परिमिती किती आली रे? परिमिती एका बाजूची लांबी 100 मीटर आहे, तर 4 बाजूची लांबी किती आली? 400 मीटर. बरोबर की नाही? मग काय सांगितलंय, तर रोशनीने 5 फेऱ्यात किती अंतर मारलं, म्हणजे एका फेरीमध्ये किती अंतर चालली ती? 400 मीटर. मग 5 फेऱ्यात अंतर काढायचं. काय करायचं? एकावरून अनेकाची किंमत करायची आहे. 400 गुणिले 5. 5 0 5 0 5 20 आणि 2000 मीटर म्हणजे किती रे? 2 किलोमीटर आहे की नाही? 2000 मीटर म्हणजे किती? 2 किलोमीटर. स्वरा पर्याय नंबर 1. खूप सोपा आहे, जास्त किचकट करायचं नाही, जास्त शॉर्टकट करता येईल तेवढं करायचं. पुढचं बघा. एका पतंगाची लहान बाजू 5 सेंटीमीटर व मोठी बाजू 10 सेंटीमीटर आहे, तर पतंगाची परिमिती किती? पतंग कसा असतो रे? या पद्धतीने आहे की नाही? वरच्या लहान बाजू असतात, खाली मोठे असतात. लहान बाजूंची लांबी किती आहे? 5. म्हणजे इथं 5 इथं 5. आणि मोठ्याची किती आहे? 10. किती आहे? अरे थांबा, ते सांगू तर ते मला. तर पतंगाची परिमिती किती आली? मोजा की. 10 20 25 30. किती आली? 30 आली. 30 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2. कुठलं पर्याय बघतोयस? पुढे बघा. झोपलेली जागी आहेत का? बघा. प प ब भ ही एक आयत आहे. बाजू प फ 7 सेमी व बाजू, बघा असा हा आयत आहे. त्याची प फ ब आणि भ हा आयत आहे. त्याची बाजू प फ 7 सेंटीमीटर आहे आणि फ ब 9 सेंटीमीटर आहे. आयताच्या बाबतीत माप लिहिताना नेहमी लक्षात ठेवायचं, आयताची लांबी आहे ती जास्त असते रुंदीपेक्षा. रुंदी कमी असते, लांबी जास्त असते. तर या आयताची बघा, आयताच्या प भ बाजूची लांबी किती असेल? किती असेल रे? मग प भ ची लांबी किती असेल? केवढं विचार करण्यासारखं आहे. काय असेल लांबी? अरे ही समोरासमोरची बाजू समान लांबीची असते ना. मग हिची 9 आहे म्हणजे हिची किती येणार? किती येणार? 9. मग किती विचार करताय? पर्याय नंबर 3. मांडा. तुम्हाला गणितात जे दिले ना ती माहिती मांडायला शिकायचं. 11वा बघा. एका चौरसाची परिमिती 40 सेंटीमीटर आहे, तर चौरसाच्या बाजूची लांबी किती? चौरसाची परिमिती 40 आहे.
4 बाजू असतात म्हणजे चारही बाजूची लांबी किती? 40 सेमी. 40 भागिले 4. हा 4 बाजूची लांबी काढायची आपल्याला आहे की नाही. चौरसाची परिमिती दिली आहे, बाजूची लांबी काढायची. तर 4 1 4, 4 दही 40. एका बाजूची लांबी किती आली? 10 सेंटीमीटर. किती आली? शंभू कुठे गेला रे? हे काय काय मध्ये? तरी म्हणलं मला दिसलं. समजून नसेल. त्याला कोण नाही का इकडं बसायचं होय का उचलून काकाला घेऊन बसली. तरी म्हणलं आवाज कसा येणार. पुढे बघा, एका समभुज त्रिकोणाची परिमिती. समभुज म्हणलं की कसं रे? समान लांबीचे आहे की नाही. समभुज त्रिकोणाची परिमिती 45 सेमी असेल तर त्रिकोणाची बाजू किती लांबीची असेल? किती असेल रे? 15 सेमी. आता ह्याला किती भागायचं मग? 45 भागिले 3. 3 एके 3, 3 एके 3. राहिलं इथं 1. 3 3 पाची 15. म्हणजे 15 त्रिक 45. एका बाजूची लांबी किती आली? 15 सेंटीमीटर. 15 15 15. तिन्ही बाजूची बेरीज केली तर किती येते? 45 सेंटीमीटर येते. कळतंय ना? हो. कळतंय ना? हो. नुसतं वय म्हणा. जयला तुला कळतंय का? नाही जयला म्हणलं. ब क आणि ड ही आकृती आहे. आकृतीची माप खालील प्रमाणे आहेत बघा. शेजारील आकृतीची परिमिती किती? लगेच तयार पाहिजे. 19. हा 7 आणि 4 20. हाय 7 आणि 4 11. 11. 11 आणि 5 16. 16 आणि 3 19 सेमी. पर्याय नंबर 2. बोला बोला. पुढे बघा 14वा. एका आयताची लांबी. सरळ आयत काढून घ्यायचा. विशाल का बरं का म्हणून? एका आयताची लांबी 12 सेंटीमीटर आहे आणि रुंदी 6 सेंटीमीटर आहे तर आयताची परिमिती किती असेल? 36. बघा 36. ही 12 म्हणल्यावर ही किती झाली? 12. ही 6 म्हणल्यावर ही किती आली? 12 12 36. 12 24. 24 आणि हे 12 36. 12 त्रिक 36. 36. पर्याय नंबर 4. पुढे बघा 6 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या षटकोनाची परिमिती. आता इथं आपल्याला षटकोन काढावा लागेल आधी आहे की नाही. बघा षटकोन म्हणजे किती बाजू असणारा? 6 बाजू असणारा. 1 2 3 4 5 6. कोणतरी बोलते बघा. मला जर दिसला का नाही लई मार खाणार आहे. कोण बोलते रे? आणि विशाल नाही म्हणतोय की. हा बघा बर असू दे. एका षटकोनाची बाजू 6 सेंटीमीटर आहे म्हणजे याची प्रत्येक बाजू 6 सेंटीमीटरची आहे बघा. 1 2 3 4 5 आणि 6. प्रत्येक बाजूची लांबी 6 सेंटीमीटर आहे. मग त्याची परिमिती काढायची तर सर्वांची बेरीज करावी लागेल आपल्याला. 6 गुणिले 6 किती? 36. म्हणजे 6 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या षटकोनाची परिमिती किती आली? 36. पर्याय नंबर 1. कळालंय? काय अडचण आहे? परिमिती म्हणजे सर्व बाजूच्या लांबीची बेरीज. कोणतीही आकृती असू द्या फक्त ती बंदिस्त असावी आणि सर्व बाजूच्या लांबीची बेरीज म्हणजे परिमिती. एवढं लक्षात ठेवायचंय. काय अडचण आहे का? अडचण असेल तर व्हिडिओ पहा, मला विचारा, मी सांगते. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.